जगात अनेक युद्धे झाली. मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत या युद्धाने मोठा प्रभाव टाकून मानवी इतिहासाला कलाटणी दिली आहे. 18व्या शतकात घडलेले महाराष्ट्रातील भीमा नदीच्या काठावर घडलेले युद्ध याच प्रकारात मोडते. महाराष्ट्रातील भूमिपुत्र असलेले 500 महार या युद्धात इंग्रजांच्या बाजूने लढले आणि जातीव्यवस्था कडक पाळणारे, ऊच नीच भेदभाव पाळणारे पेशव्यांना त्यांनी पराभूत करून ब्रिटिशांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली. असा या युद्धाचा इतिहास सर्वज्ञात आहे. जगाच्या पाठीवर अशी अनेक युद्धे झाली. त्यावर बॉलिवूड असो की हॉलिवूड असो यांनी अनेक चित्रपट काढले आहेत. अलीकडे निर्माता दिग्दर्शक रमेश थेटे यांनी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव या चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ही आनंदाची बाब आहे. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला 300 हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात 300 स्पार्टन जमातीचे योद्धे पार्शियन 3 लाख सैनिकापुढे न झुकता आत्मसन्मानाची लढाई लढतात व गुलामी नाकारतात. भीमा कोरेगाव युद्धावर निघणाऱ्या चित्रपटाची चर्चा करताना मला 300 या चित्रपटाची आठवण येते आणि घडलेल्या या दोन्ही युद्धाचा तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे असे वाटायला लागते. सर्वप्रथम दोन्ही युद्धाची पार्श्वभूमी व त्यातले नायक कोण होते हे आपण समजून घ्यायला हवे. स्पार्टांनी लढलेले युद्ध हे इसवी पूर्व 437च्या दरम्यान झाले. त्या काळात पर्शियन राजा असलेला जर्कियस हा दैवी अंश किंवा देवाचा अंश असलेला राजा मानला जात असे. त्यामुळे तो अपराजित आहे अशी भावना सर्वत्र समाजामध्ये होती. त्यामुळे त्याच्यासमोर सर्वजण गुडघे टेकून गुलामगिरी आनंदाने स्वीकारीत. राजा जर्केस याने स्पार्टियनकडे आपले 2 दूत पाठवलेले असतात. ते दूत खूपच उद्धटपणे वागतात. स्पार्टियन राणीसोबतही ते उद्धटपणे वागतात. ते अहंकाराने म्हणतात, आम्हाला जमीन आणि पाणी द्या, त्या बदल्यात आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. अशा प्रकारे अपमानाचे शब्द वापरून ते आपले श्रेष्ठत्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. स्पार्टियन राजा लिओनिदास यास त्याच्या वागण्याचा संताप येतो आणि तो त्या दोघांनाही लात मारून खोल विहिरीत ढकलतो. ही वार्ता कळताच जर्कियस संतापाने पेटतो. आतापर्यंत असे आव्हान त्याला कोणीच दिलेले नसते. अपमानाचा बदला घेण्यासाठी तो प्रचंड फौजेसह स्पार्टियन भूमीत पोहोचतो. जर्केसच्या फौजेला थांबवण्यासाठी लिओनिदासने मनातल्या मनात काही रणनीती आखलेली असते, परंतु ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला तेथील एफोर्स या पुरोहित वर्गाची संमती घेणे गरजेचं असतं. त्याकरिता तो त्यांना भेटतो, पण हा पुरोहित वर्ग फार भ्रष्ट असल्यामुळे ते जर्कियसकडून लाच घेतात व लिओनिदासला लढण्याची परवानगी नाकारतात. संतापलेला लिओनिदास 300 सैनिकांना सोबत घेऊन बाहेर पडतो. त्याला त्याबद्दल विचारलं असता तो सांगतो की मी बाहेर फिरायला जात आहे आणि हे 300 सैनिक माझे अंगरक्षक आहेत. असं म्हणून तो आपला मोर्चा जर्केसच्या अफाट फौजेकडे वळवतो. 300 स्पार्टा योद्धे शत्रूला खिंडीत गाठून शत्रू सैन्याची दमछाक करतात. आपल्याला हे मुठभर सैनिक भारी पडत आहेत हे लक्षात आल्यावर जर्कियस लिओनिदासला अनेक आमिष दाखवतो. त्या बदल्यात त्याने फक्त आपल्यासमोर गुडघे टेकावे अशी इच्छा तो व्यक्त करतो. या त्याच्या प्रस्तावावर लिओनिदासचे सहकारी काही एक रणनीती ठरवतात. लिओनिदास खोटेच खाली वागतो. त्याचवेळी त्याचा सहकारी त्याच्या पाठीवर उभे राहून जोरदार आक्रमण करून भाला जर्केसच्या दिशेने भिरकावतो. अचानक झालेल्या हल्ल्याने जर्केस भांबवतो व तो कसाबसा स्वतःला वाचवतो.
पण त्याचे नाक व कान तो वाचू शकत नाही. ते भाल्याच्या हल्ल्याने कापले जाते. आणि इथेच एक महत्त्वाचा संदेश स्पार्टियनना मिळतो. जर्कियस हा अपरिचित नसून त्यालाही पराजित करता येतं. स्पार्टियनसाठी हाच मोठा विजय ठरतो. लिओनिदासच्या बलिदानाने प्रेरित होऊन राज्यामध्ये हजारो योद्धे अन्यायी ताकदीच्या विरोधात उभे राहतात. अशी थोडक्यात 300 या चित्रपटाचे कथानक आहे. महाराष्ट्रातील 500 महाराणी लढलेल्या युद्धाची पार्श्वभूमी काहीशी वेगळी असली तरी या दोन्हीमध्ये एक साम्य आहे, आणि ते म्हणजे हे दोन्ही युद्ध आत्मसन्मानासाठी लढली गेली. हे आत्मसन्मानाची लढाई होती. भीमा कोरेगाव युद्धात सिद्धनाग, रतननाग, जाननाग, भकनाथ यांनी मोठी कामगिरी केली. भारतातील महार जाती व्यवस्थेच्या चौकटीत महार ही जात अस्पृश्य मानली जाते. त्यांच्यावर अनेक सामाजिक बंधने लादून अनेक अगणित अत्याचार, अन्याय केले गेले. परंतु महार जात मूळची पराक्रमी, लढाऊ वृत्तीची आहे हे त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी दाखवून दिले असले तरी जातीव्यवस्थेच्या चौकटीतली लोकांची मानसिकता त्यांना योद्धे म्हणून स्वीकारित नाही. ब्रिटिशाकडून लढण्यापूर्वी महार सैनिक पेशव्यांना भेटले होते व तुमच्या बाजूने आम्ही लढतो, त्या बदल्यात फक्त आम्हाला आमचा सन्मान मिळावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर पेशव्यांनी शेलक्या शब्दात त्यांचा अपमान केला आणि तुम्हाला सुईच्या टोका एवढाही सन्मान आम्ही देऊ शकणार नाही, कारण तुम्ही अस्पृश्य आहात. जसे आहात तसेच राहावे. पेशवे हे जातीव्यवस्थेचे कडवे समर्थक होते. त्यांना महाराने योद्धे बनावे हे मान्यच नव्हते. त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्यासोबत नसलात तरी चालेल, आम्ही तुम्हाला सोबत घेऊ इच्छित नाही, कारण तुमची कामे म्हणजे घाण साफ करणे हेच आहे. असे सारे सुनावल्याने सिद्धनाग महार व इतर त्यांचे सोबती अपमानाने प्रक्षुब्ध झाले होते. ते तसेच ब्रिटिशाकडे गेले. ब्रिटिशाकडे त्यांनी त्यांच्या परिक्रमाच्या इतिहासाबद्दल सांगितले व आपल्याला तुमच्या सैन्यात समाविष्ट करावे अशी विनंती केली. यावर ब्रिटिशांनी त्यांना आपल्या सैन्यात समाविष्ट केले. पेशव्याकडून अपमानित झालेल्या महारांना जेव्हा पेशव्याच्या विरोधात लढण्याची संधी मिळाली तेव्हा मात्र त्यांनी जीवाची पर्वा न करता अन्न पाण्याशिवाय 24 तास ते लढत राहिले. त्याचाच परिणाम ब्रिटिश ती लढाई जिंकले. त्यांचे आभार धारातीर्थी पडलेल्या शहीदाच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून ब्रिटिशांनी एक स्तंभ उभा केला. तो आजही भीमा कोरेगाव येथे मानाने विजयी स्तंभ म्हणून ओळखला जातो. या विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येत असे. तसेच तेव्हापासून ते आतापर्यंत लाखो आंबेडकर अनुयायी दरवर्षी 1 जानेवारीला शौर्यदिनी भीमा कोरेगाव येथे येतात व विजयस्तंभाला मानवंदना देतात. आता या दोन्ही युद्धाची पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये काय साम्य होतं आणि काय वेगळेपण होतं याचा थोडासा तुलनात्मक अभ्यास केला तर लक्षात येईल की स्पार्टियन आणि महार यांच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट किंवा स्वाभिमान आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याचा भाव सारखाच दिसतो. लिओनिदास राजा होता, सिद्धनाग महार हा एक सैनिक होता. लोक जीवनाच्या बाबतीत मात्र दोन्हीकडे कमालीची भिन्नता आढळते. साधारणतः युरोपियन प्रांतात जात नव्हती, मात्र जमात होती. लिओनिदास हा स्पार्टा जमातीचा होता. ही जमात शूरवीराची असून त्यातूनच राजा निवडला जातो. इकडे भारतवर्षात मात्र जाती व्यवस्था अस्तित्वात होती. परिणामी खालच्या जातीत कोणी कितीही लायक असला तरी त्याला वरती जाण्याची सोय नसते
तो वरच्या जातीतील कितीही नालायक असला तरी त्याला खाली टाकण्याची सोय नव्हती. अशी जगाच्या पाठीवर कुठेही न आढळणारी अन्यायकारक जातीव्यवस्था ही भारतात होती आणि आहे. लेवणीदासला लोक स्वीकृती होती. महाराणा युद्धे असून देखील लोक स्वीकृती नव्हती. कोणतेही संसाधन नव्हते. अशा जातीचे लोक आत्मसन्मानासाठी जीवाची पर्वा न करता लढतात हे अपूर्व असंच आहे. भीमा कोरेगाव युद्धात महार त्वेषाने लढले, कारण ते इंग्रजाच्या बाजूने लढतात म्हणून नाही, तर आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा बदला म्हणून ते स्वतःसाठी लढले आणि म्हणून ते जिंकू शकले. यात बरेच महार धरातीर्थी पडले, शहीद झाले. त्यांच्यात फक्त आत्मसन्मान आणि जगण्याची व लढण्याची उर्मी होती. एअरफोर्स हा भ्रष्ट पुरोहित वर्ग जगभर सारखाच आहे. या वर्गाचं एकमेव उद्दिष्ट असतं ते म्हणजे आपलं हित जपणे. देवानं सांगितलं असं सांगून ते लोकांची दिशाभूल करतात व त्या बळावर आपलं आयुष्य छान सुख विलासात घालवतात. त्या काळी ग्रीक येथे लोकशाही संसद हे सर्व प्राथमिक अवस्थेत होतं, तर भारतामध्ये मात्र विविध संस्थानिक व राजे यांचे प्रस्थ होते. त्यांच्या लढाया आपसापसात होत असे. राजेशाही असल्यामुळे राजा जे योग्य वाटे तेच योग्य आणि तो राज्यकारभार चालला. स्पार्टाचा कालखंड हा साधारण इसवी पूर्व 437 म्हणजे भारतवर्षातील बुद्धाच्या कालखंडाच्या समांतर आहे. भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 म्हणजे 200 वर्षापूर्वीचा हा अलीकडचा इतिहास आहे. त्याचे ऐतिहासिक पुरावे भीमा कोरेगाव मध्ये उपलब्ध आहेत. ग्रीकमध्ये जातीव्यवस्था नव्हती, जमाती होत्या. 300 स्पार्टन सैनिकांनी 3 लाख पर्शियन सैन्य व जर्केसचा दैवी मुखवटा फाडला व लोकांमध्ये स्वाभिमान पेटवला. हे त्या युद्धाचं फलित होतं. इंग्रजांनी भीमा कोरेगाव लढाईनंतर भारतभर आपली सत्ता प्रस्थापित केली. काही लोकांचा गैरसमज आहे. ते म्हणतात महार भारत देशाच्या विरोधात लढले, पण त्यात काही तथ्य नाही, कारण त्यावेळी भारत राष्ट्र नव्हते. राष्ट्र ही संकल्पना 1947 नंतर अस्तित्वात आली. तसेच त्यावेळी देशातील विविध संस्थाने असलेले राजे, सरदार, उमराव हे सर्व जाती धर्माचे लोक इंग्रजांसोबतच होते. हे पाहता महार इंग्रजांच्या बाजूने लढले, त्यात विशेष असे काही नाही. दुसरा मुद्दा म्हणजे काही म्हणतात ती लढाई इंग्रज विरुद्ध पेशवे यांच्यात होती, ब्रिटिश जिंकले, त्यात इतरांचे काही नाही. हाही एक खोडसाळ प्रचार आहे. स्वतः ब्रिटिशांनी मान्य केले. ही लढाई ते केवळ महार सैनिकाच्या आक्रमक व अनुभवाच्या बळावर जिंकू शकले. त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा म्हणून ब्रिटिशांनी विजयी स्तंभ उभारला. तो आजही स्वाभिमानाने उभा आहे. आपण सत्य समजून घेतलं पाहिजे. भारत देशाचे सर्वात जास्त नुकसान हे जाती व्यवस्थेमुळे झाले आहे. भारतावर ब्रिटिशांनीच नव्हे तर अनेक परकीय शक्तीने आक्रमण केले. जसे मुघल, डच यांनीही ओळखले होते की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाज एक संघ कधीच राहू शकणार नाही. सैनिक जेवताना सुद्धा त्यांची एक चूल नसते. अशा हा जातीत विभागलेला सैन्याला एक संघ असलेले ब्रिटिश व मुघल सहज हरवू शकले. आजही परिस्थिती बदलली नाही. भारतात अनेक जाती धर्म आपले हित पाहण्यात मग्न आहेत. आपले श्रेष्ठत्व सांगताना गर्व से कहो हम ए है, गर्व से कहो हम ओ है अशा वल्गना करीत असतात. हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोक्याचे आहे. आपण आपल्याला जातीचा अभिमान सोडून आपण फक्त भारतीय आहोत ही जाणीव आपल्याला ठेवावी लागेल. असं केल्यास आपली राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहून आपल्यावर शेजारी राष्ट्र वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. मात्र हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला वी आर इंडियन फर्स्टली अँड लास्टली हा विचार
आपल्या मनावर बिंबू. मित्रांनो, 300 स्पार्टन आणि 500 महार हे गुलामगिरीच्या विरोधात लढले. या सत्याचा योग्य तो बोध घेऊन देशाच्या उन्नतीसाठी साऱ्या भारतीयांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे. देशप्रेमाची भावना हीच सर्वश्रेष्ठ आहे, ती मनामनात रुजायला हवी, मनामनात रुजायला हवी.